नमस्कार मित्रांनो, तुमच्या लाडक्या आणि आवडत्या कोकण डिस्कवरी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एका इमर्जिंग यंगस्टर जो खरंच आदर्श घेण्याजोगा आहे. कारण या मित्राने, मित्र म्हणतोय कारण तो वयाने लहान आहे, या मित्राने आज अक्षरशः सांगायचं म्हणजे अगदी छोट्या वयात खूप सारे माइलस्टोन सेट केलेत. आज हा मित्र आपला जो आहे तो येणाऱ्या पिढीसाठी आदर्श आहे. मित्रांनो, तुमचा फार वेळ घेत नाहीये, चला तर मग पाहूया. या रंगाने रूप सजविले, शरणी तुझा वंदना. मोरया पूर्ण कर कामना, मोरया पूर्ण कर कामना, कामना मोरया पूर्ण कर कामना. ने प्रकाशाकडे जीवना, वेद विद्या अशी देऊनी सन्मती. हीच चरणी तुझा प्रार्थना, मोरया पूर्ण कर कामना, मोरया पूर्ण कर कामना, कामना मोरया पूर्ण कर कामना. नमस्कार मंदार. नमस्कार. खरं म्हणजे सांगायचं झालं आपल्या रसिक प्रेक्षकांना तर सांगायचं म्हणजे मंदार हा वयाने छोटा आहे, पण मंदारच्या बाबतीत बोलायचं झालं तर मंदाराने जे माइलस्टोन सेट केलेत, म्हणजे जी शिखरं गाठली, ती खरोखर कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पद सुद्धा आहे. कारण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मंदार हे नाव एवढं मोठं आहे की ते तुम्हाला आता कळेलच. कारण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपण जर म्हटलं तर संगीत विद्या आली, सांस्कृतिकमध्ये विविध कला आल्या, त्याच्यामध्ये दशावतार आलं, ते क्षेत्र आलं, वक्तृत्व आलं, त्याच्यामध्ये सूत्रसंचालन, हे सर्व क्षेत्रामध्ये मंदार हे नाव सतत कार्यरत असतं आणि त्याच्यामध्ये मंदारने खूप यशसुद्धा प्राप्त केलं आहे. तर मंदार, सुरुवातीला तू कोणत्या कलेकडे वळलास आणि ही कला नेमकी तुला शिकावीशी का वाटली? म्हणजे या कलेबद्दल एकंदरीत तुला आवड का निर्माण झाली? ही बाबा तुझ्या वडिलोपार्जित होती, तर हे एक ऐकायला आम्हाला आवडेल. निश्चितच, मुळात कला आणि विद्या या दोन गोष्टींमध्ये फार मोठा फरक आहे. कुठचीही कला ही सर्वप्रथम आपल्या रक्तात असावी लागते आणि विद्या ही आपण बाहेरून शिकू शकतो. आता मी संगीत कलेकडे कसा वळलो तर लहान होतो, फार 3-4 वर्षाचं वय, आणि त्यावेळी टीव्ही वगैरे एवढे नव्हते, पण आमच्या घरात एक टेप रेकॉर्डर होता आणि त्यावेळी त्या कॅसेट हरिभक्तपरायण दत्तदास बुवा घाक यांच्या कीर्तनांच्या कॅसेट खूप प्रसिद्ध होत्या आणि त्यातलीच एक कॅसेट अशी बाहेर खुर्ची, आणि त्या खुर्चीवर तो टेप रेकॉर्डर ठेवायचा, त्याच्यामध्ये ती कॅसेट घालायची आणि ते कीर्तन ऐकायचं सगळ्यांनी. तर असं सगळं सुरू असताना मी लहान होतो, काहीतरी तिथे करत होतो आणि त्या ठिकाणी बुवांचं पद सुरू झालं. एक तालातलं ते पद होतं आणि तिथे झांज होती आणि त्यांनी ते पद सुरू केल्यानंतर नकळतपणे माझ्याकडून त्या झांजीवर ठेका धरला गेला आणि हाच माझ्यातला ताल हा माझ्या आजोबांनी ओळखला. आणि त्यानंतर माझे आजोबा कैलासवासी रघुनाथ रामकृष्ण जोशी, माझे गुरुवर्य, हे अतिशय उत्कृष्ट हार्मोनियम वादक, आणि त्यांनी आपल्या मांडीवर बसवून हे हळूहळू हार्मोनियमचे धडे मला द्यायला सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मी माझे आजोबा ते, पण आजोबांपेक्षाही जास्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होईन ते माझे गुरुवर्य म्हणून. कारण त्यांची एक अशी शिस्त होती की मी त्यांचा नातू जरूर आहे, पण ज्यावेळी मला ते हार्मोनियम शिकवायला बसत त्यावेळी मी त्यांचा नातू नसून त्यांचा शिष्य आहे. आणि शिष्याला गुरु ज्या तन्मयतेनं आणि ज्या वेळप्रसंगी कठोर होऊ नये ज्याप्रमाणे शिकवतात, तसंच मला आजोबांनी शिकवलेलं आहे. आणि अगदी त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते आणि मी
हे आम्ही या आमच्या बाहेरच्या खोलीत आम्ही बसायचो. तर ते विद्या म्हणजे ती हार्मोनियम मला ते शिकवत असताना घरातल्या कोणालाही तिथं प्रवेश नव्हता. इतकं काटेकोरपणे, शिस्तीनं आणि तितक्याच अगदी मृदूपणे हे हार्मोनियमचे धडे मी घेतले. दुसरी गोष्ट अशी की हळूहळू मी त्या क्षेत्रामध्ये पुढे पदार्पण करू लागलो. तर आपण घेतलेल्या शास्त्रीय संगीताची सांगड ही व्यवहारात कशी घालावी याचं ज्ञान हे माझे वडील श्री दुर्गाराम रघुनाथ जोशी यांनी मला दिलं. भजन असो, कीर्तन असो, दशावतार नाट्यसंगीत असो, भारूड असो, संगीताचे वेगवेगळे प्रकार असो, तर त्या ज्ञानाचा उपयोग जिथं जसा जसा हवा तिथे तसा तसा अगदी चपकलपणे करता आला पाहिजे याचं ज्ञान आणि हे व्यवहार ज्ञान हे मला माझ्या बाबांनी दिलं. म्हणजे संगीत ही एकंदरीत बघायला गेलं तर ही तुमची वडिलोपार्जित म्हणजे पूर्व परंपरेनुसार चालत आलेली कला आहे. निश्चितच माझे पणजोबा हे नाट्य क्षेत्रात कार्यरत होते. त्याच्यानंतर माझे आजोबा हे हार्मोनियम वादन करायचेच, तबला सुद्धा वाजवायचे आणि त्याचबरोबर नाटकांना पार्श्वसंगीत किंवा नाट्यपदांना चाली देणं, ही पडद्याची बसवलेली नाटकं त्यावेळी गावात व्हायची आणि त्यांच्या चाली बांधणं, त्यांचे सराव करून घेणं आणि त्यानंतर तो उत्कृष्ट पद्धतीनं नाट्यप्रयोग सादर करणं, अशा याच्यामध्ये हे आमचं पणजोबा, माझे आजोबा, माझे बाबा. नाट्य क्षेत्राचा विचार केला तर माझे काका श्री मिलिंद रघुनाथ जोशी आणि त्यानंतर या हार्मोनियम क्षेत्रामध्ये मी, अशा तऱ्हेने ही आमची परंपरा चालत आलेली आहे. मग एकंदरीत तू आजोबांकडून शिकलास, त्याच्यानंतर तुला वडिलांकडून, तुझ्या काकांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेलं, त्यानुसार तू घडत गेलास. तर स्पर्धेच्या दृष्टीने म्हणजे पहिल्यांदा तू स्पर्धेत उतरण्याचा योगायोग कसा आला आणि ती स्पर्धा कोणती होती, म्हणजे त्याच्यात एकंदरीत काय एक म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला आठवेल. म्हणजे ती तुझ्या समोर संधी कशी निर्माण झाली, योगायोग होता की त्याच्यासाठी तू त्याच्यासाठीच तू तयारी करत होतास? नक्कीच. पहिली माझी स्पर्धा ही इयत्ता पहिलीमध्ये झाली, म्हणजे लहान वयात. प्राथमिक शाळेत मी होतो आणि त्यावेळी कथाकथन स्पर्धा आहे, बाल आनंद मेळावे वगैरे भरायचे आणि त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. आणि ती एकदम गोष्ट सुद्धा अशी मनोरंजकच होती आणि ती गोष्ट होती उंदीर मामाच्या टोपीची गोष्ट. आणि ती स्पर्धा भालावल शाळेमध्ये होती आणि त्या अगदी स्पर्धेसाठी ती गोष्ट कशी सांगायची, रंगवून कशी सांगायची, तो मग उंदीर, त्याला ते कापड मिळतं, तो दुसऱ्यांकडे कसं घेऊन जातो, शिंपी दादाकडे घेऊन जातो, राजाकडे घेऊन जातो, असं तो कसा तो उंदीर मामा फिरतो, तशी ती सगळी मी तयारी स्पर्धेची केलेली होती. त्यानंतर भालावलच्या प्राथमिक शाळेमध्ये ती स्पर्धाही झाली आणि त्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक हे मला त्यावेळी मिळालेलं होतं आणि ते माझं या कथाकथन किंवा या भाषण या व्यवहारातलं हे पहिलं पारितोषिक. आता जसं तू सांगितलंस की तू वक्तृत्व स्पर्धेमध्ये आलास, पण कुठल्याही वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेताना त्याच्यामध्ये महत्वाचं असतं ते पाठांतर, प्रेझेंटेशन असतं किंवा स्टेज डेअरिंग असतं. याचं मार्गदर्शन तुला कोणाकडून मिळालं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की पाठांतर हे जसं जसं आपण वाचत जाऊ, जसं जसं आपलं वाचन होईल, एखाद्या गोष्टीवर एकाग्र चित्त करून जसं आपण ते मनन करू तसं ते एखादी गोष्ट पाठ होत जाते. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की ते सादर कसं करणं. एक्झॅक्टली. आणि हे सादरीकरण जे आहे म्हणजे स्टेज डेअरिंग आपण जे म्हणतो, ते मला खऱ्या अर्थानं मिळालं दशावतारामधून. सुरुवात ही माझी स्टेजवर उभं राहण्याची सुरुवात ही माझी दशावतार आहे आणि त्यानंतर त्याच्या पायावर हळूहळू स्टेज डेअरिंग मला मिळालं आणि त्यानंतर मी वक्तृत्वाकडे पुढे वळलो. तर यासाठी मला ही दशावताराची सुरुवात ही मला सांगावी लागेल. इयत्ता तिसरी 2007 हे वर्ष होतं आणि मे महिन्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होते आमच्याच गावात आणि त्या ठिकाणी आम्ही एक दशावतार नाट्यप्रयोग बसवलेला होता. महोत्कट जन्म असं या दशावतार नाट्यप्रयोगाचं नाव होतं आणि तो दिग्दर्शित केला होता श्री दादा राणे कोनस्कर, श्री उदय राणे कोनस्कर, माझे वडील श्री दुर्गाराम जोशी, माझे काका श्री मिलिंद रघुनाथ जोशी, या सर्वांनी तो व्यवस्थित दिग्दर्शित केलेला होता आणि त्यामध्ये मी नारदाची भूमिका ही पहिली केलेली होती. अगदी छोटंसं वय होतं, अगदी बाल नारद म्हणून त्यावेळी
माझी जरा क्रेज होती आणि तिथं जो मला आत्मविश्वास मिळाला, या आत्मविश्वासात पुढे जाऊन मी या वक्तृत्वाकडे वळलो. ही वक्तृत्वाची सुरुवात माझी कशी झाली तर मी इथून हायस्कूलमध्ये ज्यावेळी गेलो, मी हायस्कूल शिकलो समाजसेवा हायस्कूल कोलझर इथं, या हायस्कूलमध्ये शिकलो मी. तर तिथं श्री कैलास जाधव सर हे मला त्यावेळी हिंदी शिकवायला होते आणि तिथं त्यांनी बांधा नव भारत शिक्षण प्रसारक मंडळ हे जे काय मंडळ आहे त्याच्या, ही फार मोठी संस्था आहे आणि तिच्या 10 वेगवेगळ्या ठिकाणी प्रशाला आहेत आणि त्यांची फार मोठी एक स्पर्धा भरते, वक्तृत्व, कथाकथन, क्रीडा अशी मोठी स्पर्धा भरते आणि त्यामध्ये नेहरू वक्तृत्व स्पर्धा अशी एक स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम मला त्यांनी हिंदी विषयाकडे ओढलं. मेरी महत्वाकांक्षा असा तो एक विषय होता आणि त्यामध्ये त्यांनी जी काही माझ्याकडून तयारी करून घेतली आणि विशेष सांगण्याची बाब अशी की त्या वर्षी ते भाषण आणि तो माझा विषय आणि ते माझं वक्तृत्व हे त्या 10ही संस्थांमध्ये, त्या शाळांमध्ये जी काही वक्तृत्वासाठी म्हणून जी काही पारितोषिकं होती, म्हणजे हिंदीसाठी प्रथम पारितोषिक, उत्कृष्ट वक्तृत्व शैलीसाठी प्रथम पारितोषिक, ही जी काही पारितोषिक होती ती सगळीच्या सगळी पारितोषिक, 8 पारितोषिक ही मला त्या दिवशी, एकाच दिवशी त्या एका परफॉर्मन्ससाठी मिळालेली होती. आणि इथून जी मला उमेद मिळाली या क्षेत्रामध्ये, तिथून या वक्तृत्वामधला माझा प्रवास हळूहळू पुढे घडत गेला. आता जो तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तरच मी आता जे काही सांगितलं त्याच्यामध्ये दडलेलं आहे. मुख्यतः आपण जे बोलतो ते दुसऱ्यापर्यंत अचूक पोहोचण्यासाठी आपले शब्दोच्चार हे स्पष्ट असावे लागतात आणि ते स्पष्ट का झाले तर आपली जी भारतीय मूळ भाषा, संस्कृत भाषा, तिचं अगदी आमच्या घरातच तिचं पठण असल्यामुळे, अगदी माझे काका मिलिंद रघुनाथ जोशी, माझे वडील, माझे आजोबा यांच्या सगळ्यांच्या नित्यक्रमामध्येच ही संस्कृत भाषेचं हे सगळं चलनवलन असल्यामुळे नकळत माझ्या जिभेवर ते संस्कार झाले आणि त्याच्यामधून माझी भाषा ही शुद्ध झाली. त्याचबरोबर दुसऱ्याशी संवाद साधताना जो सुसंस्कृतपणा अंगी लागतो, तो सुसंस्कृतपणा मला दिला ते नाव म्हणजेच कैलासवासी सावित्री राजाराम जोशी. अगदी बाल वयात वेगवेगळ्या बोधकथा, देवादिकांच्या गोष्टी, पुराण कथा यांच्या बोधपर गोष्टी, तात्पर्याच्या गोष्टी जिनं मला दिल्या ती माझी पणजी आजी. तिनं मला हे सगळं, आपण दुसऱ्याशी बोलताना कसं बोलावं, सुसंस्कृतपणा कसा असावा, त्याच्याशी संवाद कसा साधावा, नकळत दुसऱ्याला आपण बोलता बोलता आपलंसं कसं करून घ्यावं, या गोष्टी या तिने मला दिल्या. मंदार, तू मगाशी बोलता बोलता बोललास की हे सर्व जे काय तुझ्यामध्ये आलं म्हणजे स्टेज डेअरिंग ते म्हणजे दशावतार या कलेपासून. तर सिंधुदुर्ग म्हटलं, सिंधुदुर्ग इज इक्वल टू दशावतार आणि दशावतार हा सिंधुदुर्ग वासियांच्या रोमरोमात आहे. तर दशावताराकडे आपण येणारच आहोत. पण तू वक्तृत्व स्पर्धेबद्दल बोललास, तू संस्थेमध्ये पहिल्या क्रमांकावर आलास, पण तू तिथेच न थांबता, तू सिंधुदुर्गापुरता मर्यादित न राहता किंवा तू महाराष्ट्रापुरतही मर्यादित न राहता तू दिल्लीपर्यंत पोहोचला आणि दिल्लीचे तख्त जसं म्हणतो ते तू जिंकून आलास. तर तो दिल्लीचा एकंदरीत प्रवास आणि त्यामध्ये आलेले चढ उतार हे नेहमीच येत असतात. तर ते चढ उतार, एकंदरीत तो प्रवास ऐकायला खूप आवडेल. नक्कीच. संस्थेमध्ये पारितोषिकांचा, या स्पर्धांच्या विजेतेपदाचा माझा हा धडाका चालू होताच, पण त्याच वेळी 10वी परीक्षा मी उत्तीर्ण झालेलो होतो आणि 11वी मध्ये महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतलेला होता आणि त्या वर्षी अखिल भारतीय बाबू गंगा शरण सिंह स्मृती हिंदी वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि ती स्पर्धा दिल्लीमध्ये होणार होती. आणि त्यासाठी म्हणजे माझा एकंदर हा जो जीवन प्रवास आहे किंवा माझा हा जो कलांचा जो प्रवास आहे तो एकात एक असा गुंतलेला आहे. म्हणजे संगीतातून वक्तृत्वाकडे, वक्तृत्वातून नाट्याकडे, नाट्यातून पुन्हा संगीताकडे, असं हे सगळं चालू आहे. कारण ही स्पर्धा आणि या स्पर्धेची बीजं कुठे रोवली गेली तर 15 ऑगस्टला दरवर्षी बांदा येथे समूहगीत स्पर्धा होते आणि मी इयत्ता 5वीत असल्यापासून ते 12वीत जाईपर्यंत दरवर्षी माझा संघ घेऊन, म्हणजे माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनानं आणि
शिक्षकांच्या मार्गदर्शनानं संघ घेऊन दरवर्षी या स्पर्धेमध्ये उतरलेलो आहे. आणि त्याच वेळी त्या स्पर्धेच्या ठिकाणी मी तिथं असताना जाधव सर आम्हाला भेटले, मी आणि बाबा तिथेच होतो. आणि तिथं त्यांनी या सगळ्या स्पर्धेची हे आम्हाला सांगितले. आणि असं त्यांनी सांगितलं की तुझी या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्यांनी डायरेक्ट मला सांगितलं की तुझी या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये ती स्पर्धा दिल्लीमध्ये होणार असते आणि सगळी जी काही पूर्वतयारी ही ऑगस्ट पासून जानेवारीपर्यंत आम्ही केली. जानेवारीमध्ये आम्ही सर्वजण दिल्लीला जाण्यासाठी निघालो. त्या ठिकाणी स्पर्धेसाठी गेलो. संचार माध्यम अभिशाप या वरदान असा विषय होता. त्या विषयाची तयारी करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या बाबांनी मला जो सांगितलेला होता आणि तो मुद्दा हेच त्या भाषणाचं सूत्र होतं. संचार माध्यम आपण म्हटलेलं आहे, अभिशाप की वरदान. संचार माध्यम हे एक शस्त्र आहे आणि मुख्य म्हणजे शस्त्र किंवा शास्त्र हे कधी वाईट असत नाही, तर त्याचा वापर करणारे हात हे कोणत्या मानसिकतेचे आहेत यावर त्याचे चांगले अथवा वाईट परिणाम हे नेहमी अवलंबून असतात. अगदी बरोबर. कारण त्याचंच उदाहरण दिलं की तुम्ही आम्ही प्रत्येकानं हातात पाटी खडू घेऊन श्री गणेशाय नमः ही अक्षरं गिरवली. उद्या सकाळी त्यातल्याच एखाद्यानं त्याच लेखणीचा वापर करून विकृत लेखन केलं तर आपण त्या लेखणीला दोष देऊ का? नाही, लेखणीला दोष आपण देऊ शकत नाही. दोष त्या विकृत मानसिकतेचा आहे. मग त्याचप्रमाणे संचार माध्यम हा एक कल्पवृक्ष आहे. मग कल्पवृक्षाखाली बसून अमृताचे घोट घेण्याऐवजी मदिरा पिण्याची इच्छा आपण मनी का धरावी? तर यासाठी आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि हा सगळा सारांश माझा त्या भाषणामध्ये होता. आणि ती स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे त्या ठिकाणी मला प्राप्त झालं. देशस्तरावर द्वितीय पारितोषिक म्हणजे एवढ्या छोट्या वयात एक खूप मोठी बाब आहे. आणि दुसरी मुख्य गोष्ट मी विशेष करून सांगू इच्छितो की तो जो सगळा प्रांत होता तो हिंदी मातृभाषिकांचा होता. पंजाबचे लोक होते, उत्तर प्रदेशचे होते, हरियाणामधले होते, मुख्य दिल्ली मधले होते आणि महाराष्ट्रातून हे आम्ही 2च स्पर्धक होतो. म्हणजे जेव्हा उल्लेख झाला आमच्या पारितोषिकांचा तेव्हा असा म्हटलं गेलं की महाराष्ट्रातून येऊन सुद्धा म्हणजे ज्यांची मातृभाषा हिंदी नाही पण अशा स्पर्धकांनी येऊन सुद्धा इथं आपला अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन पारितोषिक जिंकलं असा विशेष त्या ठिकाणी उल्लेख केला. बरोबर. कारण जरी महाराष्ट्रात राहिलो तरी आपण जिथे राहतो म्हणजे मंदार जिथे राहतो ते एक खेडगाव आहे आणि तिथे अजूनही इंटरनेट किंवा व्यवस्थित मोबाईलला नेटवर्क पण नसतं. अशा दुर्गम भागातून तू आलायस म्हणजे तुझं लँग्वेज बॅरियर ऑफ लँग्वेज ते पण तू सुधारलंस आणि त्यातून तू प्रेझेंट करून हे यश मिळवलंस. म्हणजे खरंच कौतुक. आणि या सगळ्या यशावर शिखर कलश चढला तो देशाचे माजी संरक्षण मंत्री कैलासवासी मनोहरजी पर्रीकर यांच्या भेटीमुळे. आणि यांची भेट ही सुद्धा अविस्मरणीय अनेक गोष्टींमुळे ठरली. मुख्य म्हणजे मी ज्यावेळी दिल्लीत होतो त्यावेळी पठाणकोटचा हल्ला झालेला होता. पठाणकोटवर हल्ला झालेला होता. अगदी धुमश्चक्रीचं वातावरण त्या ठिकाणी होतं. आणि एक वेळ अशी आली होती की संरक्षण मंत्र्यांची भेट घेण्याचं आमचं ठरलेलं आहे पण ती भेट होते की नाही इतकं सगळं दोलायमान परिस्थितीमध्ये सगळं चालू होतं. आणि संरक्षण मंत्रालयाशी आमचा संपर्क झालेला होता आणि आमची भेटही ठरलेली होती पण ते शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित होत नव्हतं. आणि त्यासाठी त्यांचं जे संरक्षण मंत्रालय आहे दिल्लीमध्ये साऊथ ब्लॉकच्या एरियामध्ये तर तिथे त्याच्या शेजारी गार्डन आहे आणि त्या गार्डन मध्ये दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या फक्त एका फोनची वाट बघत होतो. आणि या सगळ्या भेटीचा जो दुवा होता तो पर्रीकर साहेबांचे स्वीय सहाय्यक उपेंद्रजी जोशी. आणि आमच्या सगळ्या भेटीचं श्रेय हे खऱ्या अर्थानं त्यांनाच जातं असं म्हणावं लागेल. आणि त्यांचा 6:15 मनाने आम्हाला फोन आला आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. पर्रीकर साहेबांबद्दल बोलावं तर म्हणजे काही शब्दच नाहीयेत. कारण संरक्षण मंत्रालय आणि संरक्षण मंत्री म्हटल्यानंतर जो काही व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं
ते व्यक्तिमत्व हे आम्ही जे बघितलं ते फार आगळं आणि वेगळं होतं. म्हणजे आपण एखादा मंत्री म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर चित्र आणतो, व्यवस्थित कोट असेल, टाय वगैरे बांधलेला असेल, अगदी पॉश अशी राहणीमान असेल. पण पर्रीकर साहेब हे साधा शर्ट, साधी पॅन्ट आणि पायामध्ये साधे सँडल घालून होते. आणि ज्यावेळी त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो, अतिशय व्यस्त असं त्यांचं वेळापत्रक होतं, पण त्यांनी आम्हाला 5 मिनिटाचा वेळ दिलेला होता. आणि सगळी आमची जेव्हा त्यांच्या बरोबर बातचीत झाली, त्यावेळी ज्यावेळी आम्ही म्हटलं की आम्ही बांद्यातून आलेलो आहोत, त्यांना जो काही आनंद झाला, कारण ते म्हणाले की गोवा आणि सिंधुदुर्ग आणि त्यातल्या त्यात बांदा म्हणजे काही गोमंतकाला वेगळं नव्हे, कारण अगदी शेजारीच लागून असलेला गाव होतो. ते अतिशय खुश झाले आणि बांद्यातले म्हणजे आमचेच ते असं त्यांनी म्हणून जी काही माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, अतिशय मन प्रसन्न करणारी आणि मन समाधान, म्हणजे जे काही मी आजपर्यंत मिळवलं, बस इतका अवर्णनीय आनंद हा मला त्यावेळी झाला. आणि ती कौतुकाची थाप ही माझ्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ कौतुकाची थाप म्हणावी लागेल. त्यावेळी माझ्याबरोबर माझे बाबा होते, जाधव सर, कैलास जाधव सर आमच्या बरोबर होते आणि आमची जी टीम होती ती सगळी टीम त्यांच्या भेटीला गेलेलो होतो. पर्रीकर साहेबांबद्दल मी एवढंच म्हणेन की उदय सविता रक्त हे रक्तहाच्या अस्तमने तथा संपत्तौच विपत्तौच महताम एकरूपता. सूर्य हा जसा उगवताना लाल असतो, तसाच तो मावळताना अस्तमानाला जाताना सुद्धा लालच असतो. त्याचप्रमाणे पर्रीकर साहेबांसारखी थोर माणसं ही जशी सुखाच्या काळात तेजोमय असतात, तशी ती आपत्तीच्या दुःखाच्या काळातही तेजोमयच असतात. आणि म्हणून आपल्या आचारानं, आपल्या विचारानं, आपल्या कृतीनं, उक्तीनं आणि आपल्या विवेकानं आपलं वीरत्व सिद्ध केलेल्या या मानवाला मी वंदन करतो. धन्यवाद. मंदार, एकंदरीत तू दिल्लीच्या प्रवासाबद्दल सांगितलात, त्यामध्ये एक उल्लेख झाला तो म्हणजे पर्रीकर साहेबांचा. खरंच सांगायचं म्हणजे पर्रीकर सरांसारखा नेता होणे नाही. आणि जेवढे तू त्यांचं वर्णन केलं की त्यांनी साधी पॅन्ट, साधा शर्ट, तेवढेच ते साधे होते, तेवढंच त्यांचं जे कॅरेक्टर होते ते स्वच्छ होतं. कारण मरावे परी कीर्ती रूपे उरावे, हे त्यांचं नाव ऐकल्यावर अगदी म्हणजे आजही लोक अक्षरशः त्यांचं नाव आलं की त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि भरभरून चारित्र्याचा नेता म्हणून कोणाकडे बघावं तर पर्रीकर. बरोबर. आता तुला वक्तृत्व म्हणजे हे सर्व दशावतार तू करत होतास, तू स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेत होतास, त्याचसोबत तुझं शिक्षणही चालू होतं. मग या शिक्षण जेव्हा आपण घेत असतो त्यावेळी त्याच्यावरही अटेन्शन म्हणजे त्याच्यावरही लक्ष असणं गरजेचं असतं. त्याच्यावर ते विसरून चालणार नाही, कारण तो बेस आहे आपला. मग त्याच्यावर तुझा काय परिणाम किंवा ते तू कसं मॅनेज करून हे यश प्राप्त केलं? नक्कीच शिक्षणावर असं या सगळ्या क्षेत्रामध्ये मी वावरत असतानाच, म्हणजे आमचं वक्तृत्व असो, नाट्य असो, हार्मोनियम वादन असो, गायन असो, संगीत साथ किंवा आमचं सूत्रसंचलन कार्यक्रमांचं असो, हे सगळं करत असताना माझ्या अभ्यासावर त्याचा काही परिणाम झाला नाही. कारण अभ्यास हे प्रधान होतच आणि त्याला जोडीला म्हणून या बाकीच्या माझ्या ऍक्टिव्हिटीज होत्या. मग ज्या वेळी ज्या गोष्टींना वेळ द्यायचा, म्हणजे एखादी गोष्ट मी हातात घेतली, अभ्यास हातात घेतल्यानंतर जेवढा अभ्यासाला वेळ द्यायचा तेवढा वेळ देऊन नंतर आम्ही ही जी काय जे होते तो सराव करायचो. एक थोडंसं उदाहरण देतो. अगदी आमचं म्हणजे माझं आणि माझ्या बाबांचं हे जे काय मी जेव्हा वक्तृत्वाचं आम्ही भाषण तयार करतो तेव्हा अगदी 10-11 वाजल्यानंतर रात्री आम्ही सरावासाठी उभे राहतो आणि ते 2, 2:30, 3, 3:30 पर्यंत हे आमचा सराव चालूच असतो. पण त्यावेळी बाबांचं मला सांगणं असं असतं की संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत तुझा शाळेचा जो काही अभ्यास आहे तो आधी कर आणि तो पूर्ण झाल्यानंतरच मग भाषणासाठी उभा राहा. म्हणजे हे सगळी कडक शिस्त असल्यामुळे माझा अभ्यासावर त्याचा काही परिणाम झाला नाही. जेवढं मी यश मिळवायचं, आता BSc मध्ये कॉलेजमध्ये 3य क्रमांक मिळवला, 90% प्राप्त केले, जे काही शैक्षणिक गुणवत्ता आहे ती गुणवत्ता माझी ढासळू दिली नाही. आणि त्याचबरोबर इकडेही चालू वेळाचं व्यवस्थित नियोजन करून हे सर्व तू साध्य करत गेलास. वक्तृत्वाबद्दल बरंच बोललो. आता वक्तृत्वाकडून आपण दशावताराकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी दशावताराकडे जाण्यापूर्वी एक प्रश्न विचारू इच्छितो. आता तू एक
वक्ता आहेस. वक्तृत्वावर स्पर्धेत तू बऱ्याच स्पर्धेत तू भाग घेतलास, पण बऱ्याच स्पर्धेमध्ये ठराविक विषय असतात जे आपल्याला पाहिजे ते विषय कधी कधी मिळत नाही. मग आपल्या मनात कधी ना कधी एक असतं की एक कोणतरी आपला रोल मॉडेल असतो की त्याच्याविषयी आपल्याला बोलावं. आता वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेताना बाबा मला त्याच्याविषयी बोलावं, पण तसं कधी संधी येत नाही. पण असा कोण व्यक्ती आहे जो तुझ्यावर नेहमी प्रभाव टाकलाय त्याने आणि त्याच्याविषयी तुला बोलायला आवडेल आणि त्याची एक झलक पण आम्हाला अगदी थोडक्यात बघायला मिळाली तर सोन्याहून पिवळं होईल. निश्चितच. विपत्काळी धैर्य, प्रभूपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर, समरी शौर्य मिरवे, स्वकीर्तीच्या ठाई गुण प्रचुर जे असती, चित्ती तोषही पावती सृजनते, नेणो किती नांदती. वामन पंडितांच्या या उक्तींना सार्थ ठरवणारं असं एक व्यक्तिमत्व. तुम्ही आम्ही अतिशय सामान्य जीवन जगणारी माणसं, अगदी वयाच्या 5व्या वर्षीपासून ते 25व्या वर्षीपर्यंत मिळवलेल्या पुस्तकी पांडित्याचा टेंभा मिरवणारी आम्ही माणसं आणि आमच्या विचारांची झेप ही इथपर्यंतचीच. पण हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यानं वयाच्या 14व्या वर्षी आपलं जीवन ध्येय ठरवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ध्येयाप्रमाणे आपलं जीवन घडवलं असं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर श्री विनायक दामोदर सावरकर. चाफेकर बंधूंना झालेली फाशी, प्लेगच्या निमित्ताने इंग्रजांकडून होत असलेला अन्याय अत्याचार, निद्रिस्त आणि मरगळलेला असा आपला समाज आणि या समाजाच्या अगतिकतेची, असहाय्यतेची आलेली चीड आणि यातून व्यक्त झालेले सावरकर वयाच्या 14व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करून शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन ही घेतलेली शपथ आणि त्यानंतर त्यांनी दिलेला स्वातंत्र्य लढा आणि त्या स्वातंत्र्य लढ्याची शपथच मुळी अशी होती की सौंदर्यता, शालीनता आणि पराक्रम संपन्नता या त्रिगुणात्मिक भारत मातेच्या मस्तकावर ज्या दिवशी विजयाचा दैदिप्यमान मुकुट विराजमान होईल आणि एवढंच नव्हे तर जगामध्ये भारत महासत्ता म्हणून ज्या दिवशी उदयास येईल त्याच दिवशी 10 मे 1857 रोजी सुरू झालेल्या स्वातंत्र्य समराची खऱ्या अर्थानं यशस्वी पूर्तता होईल. मंदार, आता आपण एक वेगळ्या विषयावर वळणार आहोत. आपण सिंधुदुर्गात राहतो आणि सिंधुदुर्गाची लोककला म्हणजे दशावतार तू सगळं सांगितलंस. रसिक प्रेक्षकांनी पहिल्यांदा हा जेव्हा व्हिडिओ स्टार्ट होत होता तेव्हा हात बघितले, आवाज ऐकला, गणेश वंदना ऐकली, पण ती हार्मोनियम नक्की कोण वाजवत होतं हा अजूनही रसिक प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल. तर आता सांगू इच्छितो की मंदारने आपण जे जे काही केलं ते सांगितलं, त्यात त्याने एक सांगितलं नाही की तो उत्कृष्ट हार्मोनियम वाजवतो आणि ते सुरुवातीचं जी गणेश वंदना होती त्यामध्ये जो आवाज होता तोही मंदारचा होता आणि जे हार्मोनियम वाजवताना जे हात दिसत होते ते सुद्धा मंदारचेही होते. तर या पुढचा जो आपण दशावतार हा एक विशेष आम्ही भाग घेणार आहोत, त्यात मंदार तुला आम्हाला त्याच हार्मोनियम सोबत बघायला आवडेल. निश्चित हार्मोनियम. दशावताराची सुरुवात मंदार तुझी कशी झाली ते तू सांगितलंस, पण तू आता सध्या दशावतारात भूमिका करत नाहीस गेले काही वर्ष आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार. तू पहिला नारद केलास, त्याचा योगायोग तू सांगितलास, पण दशावतारामध्ये तू संगीत साथ देतोस हार्मोनियमवर. तर संगीत साथ देण्याचा योगायोग कसा आला, त्याची सुरुवात कशी झाली आणि आम्हाला पण आवडेल की दशावताराची सुरुवात करताना जी म्युझिक वाजवली जाते त्याने तू सुरुवात म्हणजे हे सांगून एक त्याची पण झलक होऊन जाऊ दे. नक्कीच. मला वाटतं 2016 साल होतं, मी 11वीत होतो आणि त्या वर्षीची आमची कुणशी गावची जत्रा. आणि पहिल्यापासून एक कसं आहे की कुणशी गावची जत्रा म्हटली की भरपूर लोकांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे कुणशी गावची जत्रा. नक्की. आणि तिथे सादर केला जाणारा नाट्यप्रयोग पूर्वापारपासून चालत आलेला आणि वैशिष्ट्य त्या जत्रेचं काय तर गावातली मंडळी मिळून तो नाट्यप्रयोग सादर करतात. आणि ते वर्ष होतं आणि पालखी वगैरे काढून झाल्यानंतर तिकडे रंगपट आणि तिकडे सगळ्या कलाकारांचं सगळं आपलं मेकअप वगैरे चालू होता, नाट्यप्रयोग ठरलेला होता, सगळं चालू होतं. आणि मी
बाबांबरोबर रंगपटावर गेलेलो होतो. अगदी नाट्यप्रयोग थोड्या वेळानं सुरू होणार इथपर्यंत सगळं आलेलं होतं. आणि त्याच वेळी दादा राणे कोणस्कर आमचे या क्षेत्रातले गुरुवर्य, त्यांनी पटकन मला सांगितलं अचानकपणे की आज नाटकाची सुरुवात तू करायची आहेस. म्हणजे एक क्षण मला आनंद वाटला, पण दुसऱ्या क्षणाला भीती अशी वाटली की अगोदर मी नाट्यप्रयोग वाजवलेला नाही, सुरुवात होते माझी कुठेतरी या नाट्यप्रयोग वाजवण्याला. आणि इतकं असून ती वाजवतोय ती त्या वर्षीच्या जत्रेला, म्हणजे हजारो लोकांचं केंद्रबिंदू जिथं आहे तिथं मी आता ती सुरुवात करणार आहे, असा सगळा तो माझ्या आयुष्यातला प्रसंग होता. म्हणजे काय म्हणतात, तो एका बाजूला अत्यानंद होतोय, म्हणजे एक्सायटेशन आहे, आपल्याला उत्सुकता आहे, पण दुसऱ्या बाजूला तितकंच दडपण आहे, भीती आहे, असा सगळा विषय होता. पण दशावतारात हार्मोनियम कशी वाजवावी हे माझ्या बाबांनीच मला शिकवलेलं आहे. आणि त्यांनी त्यावेळी ज्या काही मला टीप दिल्या की कुठच्या रागावर आधारित संगीत हे कुठे वाजवावं, की नाट्यप्रयोगाला सुरुवात करताना कधीही शोकरसी संगीत वाजवू नये, कारण एखाद्या गोष्टीची आपण सुरुवात करतो आहोत तर त्यावेळी आपण शोकरसात जाऊ शकत नाही, उत्साही व्हायला. तर ते उत्साह, म्हणजे लोकांना उत्साह कसा आणावा. त्याच्यानंतर गणपतीचं स्तवन, मग ते आर्तपणा, म्हणजे गणपतीला आपण आळवतोय, तू ये आम्हाला दर्शन दे असे भाव. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर कृष्णलीला, रासलीला वर्णन करणारी तो एक उत्तर भारतात ठुमरी नावाचा प्रकार आहे आणि तो या दशावतारामध्ये चालत आलेला आहे. तिची ठुमरी आहे ती शृंगार आणि प्रेमरस असे सगळे निर्माण करून शेवट ती संपायला वीर रसाकडे कशी जाते. आणि त्याच्यानंतर तो जो कोण खलनायक असेल किंवा नायक असेल त्याचा प्रवेश कसा होतो, हे जी सगळी मला त्यांनी त्यावेळी टीप दिल्या. दादा राणे कोणस्करांनी पण टीप दिल्या, उदय काकांनी पण मला त्याच्यामध्ये टीप दिल्या. आणि हळूहळू या हार्मोनियम दशावताराच्या साथीला माझी सुरुवात झाली. त्याची एक छोटीशी झलक दाखवतो. ही आता सुरुवातीची धून झाली, म्युझिक म्हणतो ते. ती नेमकी कशासाठी, तर सगळी गडबड चालू असते आणि पेटी लागते तितक्यात, आणि आता नाट्यप्रयोगाला सुरुवात होणार, म्हणजे लोकांचं सगळं लक्ष हे आता तिथं आकर्षित करून घेण्यासाठी म्हणून ही सुरुवात असते. आणि त्याच्यानंतर मग गणपती स्तवन. वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना, वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना, वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना. प्रथम वंदना ही तुला, थोर हे दयाघना, थोर हे दयाघना, थोर हे दयाघना, थोर हे दयाघना. वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना, वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना, वक्रतुंड शिवकुमार गणपती गजानना. खूपच सुंदर आवाज आहे तुझा.
आता ही गणेश वंदना झाली, याच्यानंतर गणपती आल्यानंतर मध्ये 2-3 काव्य असतात, त्याच्यानंतर त्याच्यावर त्या काव्याला अनुसरून हार्मोनियम वादक ते काव्य म्हणतो, त्याच्यानंतर तो गणपती त्यांना आशीर्वाद देतो, आरती होते गणपतीची, आणि त्यानंतर मुख्य नाट्यप्रयोगाला सुरुवात होते, जी काही ठुमरी, तो ठुमरी हा प्रकार सुरू होतो. आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे मी ज्या वर्षी पहिलं नाटक वाजवलं 2016 मध्ये, आणि त्यावेळी मी ठुमरी सादर केली होती की चलत चलत मथुरा नगरीने. आणि मोठा योगायोग असा की त्यानंतर म्हणजे डिसेंबर मध्ये मी ही ठुमरी म्हटली, आणि पुढच्या जानेवारीमध्ये मीच प्रत्यक्ष या दिल्लीच्या निमित्तानं मथुरेमध्ये गेलेलो होतो. चलत चलत मथुरा नगरी में चलत चलत मथुरा नगरी में चलत चलत मथुरा नगरी में चलत चलत नगरी में नंद जी का शैल छबेला नंद जी का शैल छबेला नंद जी का शैल छबेला चलत चलत मथुरा नगरी में चलत चलत मथुरा वृंदावन में फूल फुलोरा गोकुल काय राज दुलारा गोकुल काय राज दुलारा गोकुल काय राज दुलारा चलत चलत मथुरा नगरी में चलत चलत मथुरा नगरी में चलत चलत मथुरा अगदी सुंदर. मोजक्या वेळेत तू आम्हाला दशावतारी कलेची सुरुवात कशी होती, संगीताची सुरुवात कशी होते, नंतर अक्षरशः राजा किंवा जे पण पात्र आहे ते येईपर्यंतचा प्रवास तू घडून दाखवलास. मगाशी तू बोलून गेलास की वक्तृत्व किंवा इतर कलामध्ये तुला दशावतारानेच पाठबळ दिलं. तसंच हे संगीत जे तू संगीतबद्ध करतात तुम्ही नाटकं, म्हणजे नाटकाला तुम्ही संगीत देता, तर त्याचा फायदा तुला कुठे झाला का, कोणत्या क्षेत्रात झाला का? नक्कीच. मुख्य म्हणजे नाट्यप्रयोग, आणि या नाट्यप्रयोगामध्ये जे आपण साथ करतो ती साथ आणि तो साथीदार, त्याचं मुख्य कार्य कोणतं, तर मी स्वतः साथीदार हा मोठा नसून जो गायक माझ्या बरोबर गातो आहे त्या गायकाचं गाणं अधिक उंचीवर मी नेऊन कसं ठेवेल, आणि ते उत्कृष्ट पद्धतीनं सादर होण्यासाठी त्याला सांभाळून घेऊन आणि त्याच्या हातात हात घालून मी कसा चालेल, हे जास्त महत्वाचं आहे. काही वेळ प्रसंगी गायकाकडून गाण्याचा सूर कधी कधी हलतो, अगदी प्रख्यात गायकांकडून सुद्धा हलतो, अगदी नवशिक्यांकडून सुद्धा हलतो, आणि ती सामान्य गोष्ट आहे. पण तो हललेला स्वर किंवा कधी कधी तेढा लागलेला स्वर सुद्धा आपल्या स्वरामधून मिळवून घेणं, मिसळून घेणं, आणि ते वैगुण्य न दाखवता तो गुणधर्म चांगल्या पद्धतीने लोकांसमोर दाखवणं हे सगळ्यात मोठं काम हे साथीदाराचं आहे. आणि ते काम कसं करावं हे मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे माझे गुरुवर्य, माझे आजोबा यांनी मला शिकवलं, आणि त्याचाच फायदा मला योगायोगाने असा झाला की या साथीतून हे सगळं चालू असतानाच प्रख्यात ऑर्गन वादक कैलासवासी गोविंदराव पटवर्धन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक आंतरराष्ट्रीय ऑर्गन वादन स्पर्धा ही पुण्यात आयोजित केलेली होती. आणि तिचा असा प्रोटोकॉल होता, नियम होता की
ऑर्गन वादनाचा व्हिडिओ करायचा आणि त्यांना तो पाठवायचा. आणि त्यासाठी माझ्याच हितचिंतकांकडून ही सगळी मला हे आलेली होती, या स्पर्धेची माहिती आलेली होती. आणि त्या स्पर्धेसाठी मी तयारी केली, ऑर्गनवर व्हिडिओ तयार केला आणि एकला नयनाला विषय तो झाला असं संगीत स्वयंवर या नाटकातलं ते नाट्यपद होतं. बालगंधर्वांनी गायलेलं ते गाणं होतं. आणि तो व्हिडिओ झाल्यानंतर त्या स्पर्धेमध्ये अनेक ख्यातनाम असे ऑर्गन वादक होते, जे आज माझ्यापेक्षा आपल्या वयानं, आपल्या कर्तृत्वानं आणि आपल्या वादनानं ते खूप मोठे आहेत. तर ते असे स्पर्धक असताना सुद्धा मला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये प्राप्त झालं. एकमेव पाया आहे की ती म्हणजे साथ संगत. साथ संगत, या साथ संगतीमध्ये आपण गायकाबरोबर कसं चालावं हेच त्यांना त्या सगळ्या स्पर्धेमध्ये अपेक्षित होतं. आणि हे सगळं मला या साथीमुळे प्राप्त झाले. खरंच मंदार, दशावताराने तुला भरपूर मदत केली, दशावताराने तुला बरंच दिलं. पण तू ॲक्च्युली सांगायचं एक राहून गेलं. तू कोणशी गावातला आहेस आणि सिंधुदुर्गात कोणालाही विचारलं तर पहिलं वाक्य येतं, कोणशी गाव म्हणजे दशावताराची खाण. हे एक समीकरण आहे कोणशी गावाचं. तर तू सुरुवातीला जेव्हा दशावतारात काम करत होतास तेव्हा तुझी मुलाखत घ्यायची वगैरे आम्ही तुझ्याबद्दल थोडीफार माहिती मिळवली. तर माझ्या माहितीनुसार ओटवणे गावात पंचक्रोशीमधील गावांचं दशावतारी नाट्य स्पर्धा भरवली होती आणि त्यामध्ये कोणशी गावच्या दशावतारी नाट्य मंडळाचा प्रथम क्रमांक आलेला. त्यामध्ये आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुझा नारद प्रथम आलेला. तर त्याबद्दलचा योगायोग आणि ते नाटक सादर करताना तुम्ही काय काय मेहनत केलात आणि तुम्ही ते शिखर कसं गाठलं तेही ऐकायला आवडेल अगदी थोडक्यात. निश्चितच अगदी थोडक्यात सांगतो. ते म्हणजे तो नाट्यप्रयोग असा होता की बहकलेले ब्रह्मचारी असं त्याचं नाव होतं. म्हणजे एक किस्सा सांगायचा तर अनेक जणांना हे नाव सुद्धा स्पष्टपणे म्हणता येत नाही की बहकलेले ब्रह्मचारी. म्हणजे दोन ब्रह्मचारी लग्नासाठी कसे हावरे होतात असा विषय होता. आणि त्यातला एक ब्रह्मचारी म्हणजे नारद आणि ती भूमिका मी केलेली होती. आणि याचे अगदी जे काही तालीम म्हणतात नाटकाच्या भाषेत, त्या अगदी आम्हाला आमचे दादा राणे कुणस्कर, उदय राणे कुणस्कर, माझे बाबा, आमचे काका आणि मयूर जोशी आणि त्यांचे वडील म्हणजे या दशावतार क्षेत्रातले अगदी बुजुर्ग व्यक्तिमत्व असं वसंत जोशी, कैलासवासी वसंत जोशी यांनी
हे आम्हाला सगळी तालीम दिलेली होती. नाट्यप्रयोग आमचा सुरू झाला. ती मस्त सुंदर असा नाट्यप्रयोग झालेला होता. आणि त्यावेळी अशी गोष्ट घडली की ओटवणे गावातील 2 महान दशावतारी कलावंत, एक म्हणजे नाना गावकर आणि दुसरे म्हणजे श्री चंद्रकांत उर्फ कांता मेस्त्री, ज्यांनी आज वयाच्या 75व्या वर्षापर्यंत आणि वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा आज ते नारदाची भूमिका ज्या उमेदीने करतात, असे व्यक्तिमत्व म्हणजे कांता मेस्त्री. कांता मिस्त्री म्हणजे दशावतारात नाव घ्या म्हणजे कोण ओळखत नाही असं होणारच नाही. तर त्या कांता मेस्त्रींनी अगदी माझ्या नारदाचं ती सूक्ष्म असं परीक्षण केलं आणि त्यानंतर त्यांनी जी काही कौतुकाची थाप माझ्या पाठीवर मारली. आणि दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे नाना गावकर. त्यांनी तर अक्षरशः मी भूमिका आटपून जेव्हा रंगपटावर आलो, मेकअप रूम मध्ये आलो, त्यावेळी मी अगदी लहान होतो, 12 वर्षाचा 13 वर्षाचा होतो. आणि त्यांनी अक्षरशः डोळ्यात अश्रू आणून माझ्या पायाला वाकून नमस्कार केला. आणि या म्हणजे हा नमस्कार होता त्यांनी केलेला, पण तो माझ्यासाठी लाख मुलांचा आशीर्वाद होता. आणि हे सगळं मला या दशावताराने दिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी म्हणतात की दशावताराकडे एकंदर बघितल्यानंतर अनेक लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, काही गैरसमज आहेत किंवा अन्य काही गोष्टी असतील. मला त्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही. पण दशावतार वाजवणं हे अगदी सोपं काम म्हणतात अनेक जण, पण मी प्रांजळपणे असं सांगू इच्छितो की दशावतार वाजवणं हे येड्या गबाळ्याचं काम नव्हे. कारण दशावतार ही एक लोककला आहे. लोककलेमध्ये भजन आलं, भारुड, गवळण, नाट्यपद आली, काय वेगवेगळ्या असतील नसतील तितके संगीत प्रकार तो गायक म्हणत असतो. दुसरी गोष्ट, तो गायक असतो तो काही असा संगीत विशारद नसतो. त्याचा जो काही असेल सूर, जो लय, जी ताल, जो काही त्याचा असेल त्या तालामध्ये, त्या स्वरामध्ये मिळून मिसळून प्रसंगी आपला रागदारीचा असलेला साचा अगदी मुक्त करून आपल्याला त्यामध्ये साथ करावी लागते. आणि हे अतिशय कठीण काम आहे. आणि अनेक लोकांना हे माहीतही नसेल, पण दशावतार संगीतामध्ये पीएचडी करता येते. म्हणजे पीएचडी साठी दशावतार संगीत हा एक विषय नमूद झालेला आहे. म्हणजे हा इतका अभ्यासाचा विषय आहे असं मला म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट, समारोपाकडे जाताना मी एवढीच सांगू इच्छितो की जे यश मी आजपर्यंत मिळवलं, हे यश हे माझं एकट्याचं नसून माझ्या कुटुंबियांचं, माझ्या आईवडिलांचं, माझ्या आजी आजोबांचं, माझ्या अख्ख्या परिवाराचं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या माझ्या गावाचं यश हे मी म्हणू इच्छितो. संस्कार हे माणसाचे घरातून घडतात आणि त्या संस्काराला पोषक असं वातावरण जर गावात असेल, गावातून जर पाठबळ असेल, तर तो माणूस गावातून पुढे जाऊ शकतो आणि वेगवेगळ्या पातळीवर नाव मिळवतो. ज्या घरात माझे संस्कार झाले, अगदी बाबांनी संस्कार हे केलेलेच आहेत, आजीनं केले, आजोबांनी केले, सगळ्यांनी केले. पण मग एक उल्लेख मी आता करतोय की तो म्हणजे हे सगळं करण्यासाठी आपली शरीर प्रकृती सुदृढ असावी लागते. आणि ती सुदृढ ठेवण्याचं काम माझ्या आईनं केलेलं आहे. अगदी आम्ही जेव्हा वेगवेगळ्या विषयाचा सराव करायला बसतो तेव्हा 12-1 काही जेवणाचं भान नसतं. अगदी पहाटे 4 वाजता उठून सुद्धा मी कुठे कुठे स्पर्धांना जातो, वेगवेगळ्या साथीनं वेगवेगळ्या ठिकाणी जातो अगदी लवकर उठून. तर त्यावेळी उठून डबा बनवून देणं किंवा रात्री अगदी 2-2 वाजेपर्यंत आमच्यासाठी जागणं हे काम त्या माऊलीनं केलेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं श्रेय हे त्या मी माऊलीला देतोय. आणि ह्या माऊलीला जसं मी श्रेय देतोय तसं आमची ग्रामदेवता ही ती सुद्धा माऊलीच आहे. त्या माऊलीला आणि त्या माऊलीचे आशीर्वाद हे माझ्या पाठीशी असल्यामुळेच हे सगळं घडू शकलं. खरंच अगदी महत्त्वाचं बोललास तू. आईचं महत्त्व हे आपल्या आयुष्यात काय असतं हे तू अगदी कमी शब्दात पटवून दिलंस. तर आतापर्यंत तू जे यश संपादन केलंस त्याच्यापेक्षाही तू येणाऱ्या भविष्य काळात त्याच्यापेक्षाही अनेक माइलस्टोन गाठशील, अनेक नवीन नवीन कीर्तिमान प्रस्थापित करशील, यात आम्हाला तर शंका नाही. त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. आणि तू जो काय हा आम्हाला बहुमूल्य वेळ दिलायस त्याच्याबद्दलही तुझे खूप खूप आभार. तर या कार्यक्रमाची सांगता सुद्धा तूच करावीस अशी तूच जर केलीस तर आम्हाला खूप आवडेल. दशावतार आता सगळा या ठिकाणी वर्णन करतोय मी. आता तुम्ही सांगता करायला पण सांगितली, पण एक महत्वाचा मुद्दा त्यातला आहे तो म्हणजे लंगार गीत. आणि दशावतारातलं खास आकर्षण जी लढाई, आणि त्या लढाईला जे गीत म्हणतात त्याला लंगार गीत असं म्हणतात. आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, तो लंगार
हा त्या जो काही सीन आहे, जी काही तिथे परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. त्याचे शब्द, त्याची चाल ही त्या वातावरण निर्मिती करणारी, वीररस अंगी संचारवणारी असली पाहिजे. आणि मुळातच दशावताराची पट्टी ही पांढरी 4 म्हणजे अतिशय उंच पट्टी, आणि त्या उंच पट्टीमध्ये ते गायन आणि तो लंगार हा सुद्धा अगदी वरच्या टिपेला गेलेला असला पाहिजे. तर अगदी वीरश्री अशी त्या 2 कलाकारांमध्ये संचारते. आणि असाच एक प्रसंग होता, कृष्ण आणि भौमासुराचं युद्ध, आणि त्या युद्धाच्या वेळी मी एक जो काही लंगार गीत म्हटलेला तो त्या ठिकाणी सादर करतो. हो, जाऊ दे. नाद गरजला त्रिभुवनी, अवतरला भुवरी. नाद गरजला त्रिभुवनी, अवतरला भुवरी. अबलांचे सहाय्य करया, भासे तो हरी. अबलांचे सहाय्य करया, भासे तो हरी. राधे 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 मुरारी, मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी. अबलांचे सहाय्य करया, भासे तो हरी. सांगता बरोबर म्हणतात, लंगार राहूनच गेलेला. तर आता सांगताही होऊ दे एका गाण्यात. हा, तर त्या सांगतेविषयी सांगायचं झालं तर आता प्रचलित पद्धतीनुसार मंगल हा वर द्यावा किंवा ते काही वेगवेगळ्या भैरवी आहेत त्या म्हटल्या जातात. पण माझ्या माहितीनुसार किंवा मी जे ऐकलं, एक पुरातन काळात त्या दशावतारात एक भरत वाक्य म्हटलं जायचं. ते आता दुर्मिळ झालेलं आहे. आता सहसा कोण या गाण्याचा वापर करत नाही, कारण जी काय रेग्युलर चालीप्रमाणे जी काय भैरव आहे ती म्हणतात. पण ते जे काही भरत वाक्य आहे ते मी आता या ठिकाणी सादर करतो. गौरी शंकरा जय शुभंकरा, गौरी शंकरा जय शुभंकरा. पाला जय शुभंकरा, पाला जय शुभंकरा. हे महेशा नमो भूतेशा, तू हे महेशा माझी सुताईशा. आनंदवन विलासा नमो भूतेशा, तू हे महेशा माझी सुताईशा. आनंदवन विलासा. गौरी शंकरा जय शुभंकरा. गौरी शंकरा जय शुभंकरा, पाला जय शुभंकरा, पाला जय शुभंकरा. हे महेशा नमो भूतेशा, तू हे महेशा माझी सुताईशा. आनंदवन विलासा नमो भूतेशा, तू हे महेशा माझी सुताईशा. आनंदवन विलासा.